दापोली तालुक्यातील केळशी येथील पीर याकूब बाबा दर्ग्याच्या देवस्थान इनाम जमिनीचा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय। भांडूप विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि दापोलीचे सुपुत्र असलेले सन्माननीय अशोक पाटील यांनी राज्याच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये दुसऱ्यांदा हा मुद्दा उचलल्यामुळे आता या वादाकडे संपूर्ण राज्याचेही लक्ष लागून राहिले आहे। दुसरं एक संकट आज आलेलं आहे कोकणावरती, देवस्थान इनाम जमिनीचं। या देवस्थान इनाम जमिनी उदाहरण म्हणून मी सांगतो, उंबरशेत ग्रामपंचायत उटंबर कोळीवाडा इथे देवस्थान इनाम 600 एकर जागा अशी देवस्थान इनाम दाखवली गेली। याकूब बाबाचा दर्गा आहे, तिथे महालक्ष्मी मंदिर आहे, शंकराचं मोठं मंदिर आहे आणि हे पुरातन काळातली मंदिर आहेत। परंतु एक मुस्लिम समाज असं सांगतो की देवस्थान इनाम ही जागा फक्त आमचीच आहे आणि त्यामध्ये असलेले काही मुस्लिम समाजाची लोक म्हणजे मकबूल दिनवारे असेल, जेऊर उंबरकर असेल, ही मंडळी गावामध्ये त्या 600 एकर मध्ये बागायतदारांना आंबा जरी काढला तर तरी आंबा काढल्यानंतर तो आंबा रस्त्यापर्यंत आणून देत नाही, कारण ह्या जागा आमची परवानगी घेतल्याशिवाय त्या रस्त्याने तुम्हाला जाऊन देत नाही। तिथे वडिलोपार्जित असलेली गावं आहेत, या गावामध्ये घर जरी दुरुस्त करायचं असेल, घर रिपेरिंग करायचं असेल तरी यांची परवानगी घ्यावी लागते। हे ग्रामपंचायतीला तक्रार करतात की ही जमीन साहेब 1 मिनिट बोलू दे, मी कोकणातला आहे, मी मच्छीमार आहे, मला त्या व्यथा मांडाव्या लागतील। तर ते जे आहेत हे कोकणातल्या वडिलोपार्जित घरांवर देखील ऑब्जेक्शन देतात, ते जातात दापोलीमध्ये आणि कोर्टामध्ये दावा दाखल करतात, ही आमची देवस्थान इनाम जागा आहे, याच्यामध्ये हे घर बांधताय आणि मग ह्याच्या घरावर माझं ऑब्जेक्शन आहे, ते घर थांबलं जातं। कोर्टाचा नंतर निर्णय त्या घरमालाच्या मालकाच्या बाजूने दिला जातो, परंतु वर्ष 2 वर्ष 5 वर्ष ही घरं थांबतात। साधारणतः त्या उंबरशेत ग्रामपंचायत ग्रामसेवक देखील यांना घाबरून तिथे कोण कामावरच यायला तयार होत नाही, अशा प्रकारची दहशत निर्माण केलेली आहे। तर माझी विनंती आहे, ह्या ज्या देवस्थान इनाम जागा आहेत त्याचा सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा। आमदार अशोक पाटील यांनी थेट अधिवेशनामध्येच हा मुद्दा लावून धरल्याने दर्गा ट्रस्टच्या विश्वस्तांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार पाटील यांनी केलेले आरोप सपशेल फेटाळून लावले। हे आरोप फेटाळताना त्यांनी देवस्थान इनाम जागेचे जवळपास 150 वर्षांपूर्वीचे कागदपत्र पत्रकारांसमोर सादर केले। तर पाटील यांनी केलेले आरोप हे निराधार आणि बिनबुडाचे असून केवळ व्यक्तिगत स्वार्थापोटीच हे आरोप केलेले आहेत असं या विश्वस्तांचं म्हणणं आहे। अशोक पाटलांना मी असं विचारतो की तुम्हाला प्रथम ह्या जमिनीची संपूर्ण माहिती आहे का? त्यांना जर माहिती असती तर हा विषय त्यांनी हा अधिवेशनामध्ये लक्षवेधी टाकून विचारला नसता। मी शासनाला पण मागे आम्ही पाठपुरावा असा केलेला आहे की आमच्याकडे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी दर्ग्यासाठी 653 एकर जमीन जी इनाम दिलेली आहे त्या जमिनीचं हे ताम्रपत्र आमच्याकडे आज उपलब्ध आहे। सनद म्हणून त्यांनी दिलेली होती, त्याचं ट्रान्सलेशन करून इनाम कमिशनर याने ही सनद आम्हाला दिलेली आहे, त्याचा पुरावा आहे आणि हा प्रत्येकडे आम्ही पुरावा सादर केलेला आहे। दुसरी गोष्ट अशी की इंग्रजकालीन हे एलिनेशन रजिस्टर आहे, हे एलिनेशन रजिस्टर जे जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे उपलब्ध आहे आणि तिकडनं आम्ही ही सर्टिफाय कॉपी काढलेली आहे। ह्याच्यामध्ये उटंबरमध्ये देवस्थान इनाम जेवढे पण सर्वे नंबर आहेत तेवढे सर्वे नंबर ह्यामध्ये आज पण 1893 पासून ह्यामध्ये नमूद आहेत आणि हे रेकॉर्ड कलेक्टर ऑफिसमध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये आज पण हजरत पीर बाबा याकूब सरवरी दर्गा यांचं नाव आहे, हे इथे त्यांचं नाव आहे हजरत पीर बाबा याकूब सरवरी। 653 एकर जमीन छत्रपती शिवाजी महाराजांनी यांना जी इनाम दिलेली आहे त्याबद्दलचं हे संपूर्ण रेकॉर्ड आहे। त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट आहेत, चॅरिटी कमिशनर यांचं 1952चं PTR आमच्याकडे नमूद आहे। असे असताना अशोक पाटील हे आपल्या स्वार्थापोटी आमच्यावरती म्हणजे विश्वस्तावरती जऊर झोंबडकर असू दे या मकबूल दिनवारे असू दे, आम्ही महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे विश्वस्त म्हणून ह्या संस्थेवरती आम्ही काम करत आहोत। केळशी येथील या देवस्थान इनाम जागेवर कोळी समाजातील काही लोकांची घरे असल्याचा निर्वाळा देत आमदार अशोक पाटील यांनी दर्गा ट्रस्टचे विश्वस्त कोळी समाजाला घरे बांधण्यासाठी अडथळा आणतात असा आरोप केला आहे।
तर हा आरोप खोडून काढताना संबंधित विश्वस्तांनी गेली कित्येक वर्ष गुण्यागोविंदाने राहणाऱ्या कोळी आणि मुस्लिम समाजात वाद लावून देण्याचं काम पाटील करत असल्याचं सांगितलंय. तर विश्वस्त म्हणून या जागेवर कोणतंही अतिक्रमण होऊ नये याबाबत दक्षता घेण्याचं काम आम्ही कर्तव्य भावनेतून करत आलो आहोत असं देखील विश्वस्तांकडून सांगितलं जातंय. आम्ही कट्टरपंथी नाही आहेत. आम्ही जर कट्टरपंथी असतो तर एवढ्या वर्षाचा इतिहास आहे की आम्ही उत्सव हा कसा प्रकारे तिथं साजरा केला जातो. ह्या उत्सवामध्ये आम्ही कुठलं जातीभेद न पकडता प्रत्येक माणूस आमच्या संगातीला खांद्याला खांदा लावून आम्ही एकत्र पंथीला बसतोय. आमची नियाज एकत्र होत असते. हे पहिले अशोक पाटील ह्यांचं पुरावा म्हणून अशोक पाटील ह्या कार्यक्रमाला 3 वर्ष आलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांनी असा विषय मांडला आहे की आमच्या लोकांना हे त्रास देतात. आता घरं बांधत असताना ह्यांच्याकडे पण परवानगी घ्यावी लागते. परवानगी ही शासनाची लागते, पण जमीन जर आमच्या ट्रस्टची असेल तर त्याचं देखरेख काम करणं हे आमचं काम आहे. पण हे जे विषय मांडले जातात ते असं आहे की दोन्ही समाजात कसं तेढ निर्माण होईल ह्याच्याकडे त्यांचं गांभीर्यानं लक्ष आहे. त्यामुळे ह्याच्यात भविष्यात काही वाद झाला त्याला सर्वस्व जबाबदार अशोक पाटील हे राहतील. आमदार अशोक पाटील यांनी कोळी आणि मुस्लिम समाजात वाद लावण्याचं काम थांबवावं असा इशारा विश्वस्तांकडून दिला गेला आहे. तर या जागेत असलेल्या आंबा बागायतदारांना आंबा वाहतूक करण्यात विश्वस्तांकडून अडथळा आणला जात असल्याचा आरोप देखील आमदार अशोक पाटील यांच्याकडून केला गेला आहे. यावर देखील विश्वस्तांनी स्पष्टीकरण देत पाटील यांचे आरोप खोडून काढलेत. अशोक पाटील हे भांडूपचे आमदार यांनी जे येत्या अधिवेशनामध्ये मकबूल दिनवारे व जोहर झोंबडकर यांच्या बाबतीत जो विषय तिथे मांडले गेला तो बिनबुडाचा आहे. त्याला काहीच बी कुठल्या पद्धतीचे बेस नाही. आम्ही डायरा मोल्ला आणि उटंबर कोलीवाडा हे गुण्यागोविंदाने एकमेकांच्या घराच्या चुलीपर्यंतचे आमचे चांगले संबंध आहेत आणि आज तागायत आम्ही एकही माणसाला कुठला त्रास दिलेला नाही. पण अशोक पाटलांच्या भावाच्या घरामुळे त्यांनी जे जागेवर अतिक्रमण केलं आहे आणि तिथं घर बांधत आहेत तो दावा आम्ही दाखल केल्यामुळे ते रागापोटी हा कुठेतरी दोष करतायत. आणि आमचे आणि उठंबर कोळीवाड्याचे हे जिव्हाळ्याचेच एक चांगले संबंध आहेत. कधी आम्ही मुसलमान आणि हिंदू हा विषय कधीच आज तगायत मांडलेला नाही. काही तिथली स्थानिक लोक सांगतील आज तगायत तिथे 85 घरं ही देवस्थान इनाममध्ये झालेली आहेत. एकाही घरवाल्याच्या नावी 7-12 नाही आहे. सगळी जमीन देवस्थान इनाम आहे. तरी आम्ही त्या गोष्टीला गप्प बसलेलो आहे. आणि घराची परवानगी देणारे हे ग्रामपंचायत असते, जोहर झोंबडकर किंवा मकबूल दिनवारीच असतात. आजपर्यंत जेवढे आंबा बागायतदार आहेत काय ते त्यांच्या गाडी घोड्यानेच आंबे बागेत नेता येत आहेत. त्यांनी एक मुद्दा जो मांडला आहे तो आंबा बागायतदार जर माझी स्वतःची जमीन असेल तर माझ्या स्वतःच्या जमिनीतून मी रस्ता काढून तुम्हाला जाऊ देऊ शकत नाही. ते डोक्यावरच न्यायला लागेल ना. जर 5 किलोमीटर आतमध्ये जमीन असेल तुमची आणि तिथे 10 जमिनी लोकांच्या असतील तर गाडी रस्ता त्याच्यात देऊ शकत नाही कोण. त्याला डोक्यावरच आंबे आणायला लागणार आहेत ना. आणि आता असं एक त्याने किती उदाहरणं आणून दाखवावी आणि अशोक पाटील स्वतः कुठून आंबे काढतात ते त्यांनी सांगावं. एकूणच केळशी येथील देवस्थान इनाम जागेच्या वादाकडे आता एक हाय प्रोफाईल वाद म्हणून पाहिलं जातंय. थेट राज्याच्या अधिवेशनामध्येच हा मुद्दा उपस्थित झाल्याने राज्याचं देखील या वादाकडे लक्ष लागलंय. तर दर्गा ट्रस्टच्या विश्वस्तांनी यावर स्पष्ट आणि आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आमदार अशोक पाटील यांनी केलेले आरोप हे केवळ निराधारच नव्हे तर धादांत खोटे आहेत आणि त्याहूनही अधिक हे आरोप सभागृहाची सपशेल दिशाभूल करणारे असल्याचं विश्वस्तांचं म्हणणं आहे. तर यावर विधानसभा अध्यक्षांकडे अर्ज करून पाटील यांच्या खोडसाळपणावर आणि त्यांनी सभागृहाची दिशाभूल केल्याप्रकरणी रीतसर कारवाई करण्याची मागणी दर्गा ट्रस्टच्या वतीने केली जाणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. तर विधानसभा अध्यक्षांकडून या प्रकरणावर कोणतीच कारवाई न झाल्यास या विरोधात उच्च न्यायालयातही दाद मागितली जाणार असल्याची माहिती संबंधित विश्वस्तांनी दिली आहे. प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली.